गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील नववर्षारंभ आणि विजय पताका फडकण्याचा दिवस आहे. शिवकाळात त्या दिवसाचे महत्व कसे होते आपण ते बघणार आहोत. स्वराज्याची गुढी म्हणजेच विजयाचे प्रतीक असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा परकीय आक्रमकाविरुद्ध लढा पुकारला तेव्हा प्रत्येक विजयानंतर रयतेने आपल्या घराबाहेर विजयाची गुढी उभारली. ही गुढी केवळ धार्मिक प्रतीक नव्हती तर ती अन्यायाविरुद्ध मिळालेल्या स्वातंत्र्याचा जल्लोष होता. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अनेकदा स्वराज्याच्या नवीन मोहिमेची आखणी किंवा नवीन किल्ल्याच्या बांधकामाचा प्रारंभ या दिवसाच्या आसपास केला जात असे. गुढीपाडव्याला किल्ल्यावर आणि गावागावात भगवे ध्वज फडकून आनंद साजरा केला जात. आता आपले राज्य आपले आहे ही भावना रयतेच्या मनात दृढ करण्यासाठी महाराज अशा सणांचा उपयोग लोक जागृतीसाठी करत. गुढीपाडव्याचे शास्त्रीय आणि ऐतिहासिक महत्व देखील आहे. आता शालिवाहन शक या दिवशी राजा शालिवाहनाने शत्रूचा पराभव केला होता म्हणून या दिवसाला विजयाचे प्रतीक देखील मानले जाते. महाराजांनी याच विजयी परंपरेला पुढे नेले आणि कडुलिंबाचे महत्व देखील यात खूप आहे. युद्धात आणि स्वराज्याच्या उभारणीत मावळ्याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी कडुलिंबाचे सेवन करण्याची परंपरा अजूनही तितकीच महत्वाची मानली जाते.